नागपूरमध्ये गेल्या 130 वर्षांपासून पोळ्याच्या पाडव्याला काढली जाणारी काळ्या आणि पिवळ्या मारबतीची मिरवणूक आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणार आहे। एमटीडीसीने यावर्षी पहिल्यांदाच या मिरवणुकीला महोत्सवाचं स्वरूप दिलंय। या महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटकांना विदर्भाकडे आकर्षित करण्याचा उद्देश आहे। समाजातील वाईट चालीरीती, अंधश्रद्धा आणि रोगराई दूर व्हावी या उद्देशाने नागपुरात काळी आणि पिवळी मारबत काढली जाते। पोळ्याच्या पाडव्याला ही मिरवणूक काढली जाते। या उपक्रमाला 130 वर्षांची जुनी परंपरा आहे। चालू घडामोडींवरही या निमित्ताने प्रकाश टाकला जातो। ही मिरवणूक पाहण्यासाठी संपूर्ण नागपूर शहर एकवटतं। जगात फक्त नागपुरातच अशा प्रकारची परंपरा आहे। ही परंपरा जगभरात पोहोचवण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने प्रथमच महोत्सवाचं स्वरूप याला दिलंय। जगभरातील पर्यटकांना नागपूरकडे आकर्षित करण्याचा यामागचा उद्देश आहे। मारबत महोत्सव हा 1885 पासून काळी मारबत आणि पिवळी मारबत ह्या कमिट्या साजरा करत आहे। बरेच वर्षापासूनची ही परंपरा असल्या कारणाने एमटीडीसीने एक हा जो सांस्कृतिक वारसा जो आहे, परंपरा जी आहे त्या परंपरेला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती व्यापक प्रमाणात प्रसिद्धी देण्याच्या उद्देशाने आपण हा मारबत महोत्सव आयोजित केलेला आहे। या परंपरेला महोत्सवाचं स्वरूप मिळणार असल्यानं काळी आणि पिवळी मारबत काढणाऱ्या समित्याही आनंदी आहेत। ब्रिटिश काळात लोकांना एकत्र करण्यासाठी या मारबत मिरवणुकीला सुरुवात झाली। हळूहळू ही मिरवणूक नागपूरची ओळख झाली। आता ही ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणार असल्यानं समिती एमटीडीसीला मदत करणार आहे। आम्हाला आता आनंद आहे, कारण की आमच्या मारबतीचा पूर्ण जगामध्ये प्रसार होईल। त्याकरता आमची पूर्ण टीम आहे, ती सर्व साथ देऊन राहिली आणि सर्व त्यांचं सहकार्य करेल। कारण की हे आमच्याकरता नाही आहे, आम्ही ज्या उत्सव करतो त्याच्याकरता एक महत्त्वाची बाब आहे आणि चांगली बाब आहे। त्याकरता सर्वांचं समर्थन आहे। मारबत नागपूरच्या पर्यटनासाठी ब्रँड ठरू शकतं एवढं मात्र नक्की। समाजातील वाईट चालीरीती आणि रोगराई दूर व्हावी यासाठी नागपुरात मारबत काढण्याची परंपरा आहे। मात्र आता ही मारबत आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचणार आहे, कारण एमटीडीसीनं यावर्षी पहिल्यांदाच मारबत महोत्सवाचं आयोजन केलं आहे। त्यामुळे आता ही मारबत आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचेलच, शिवाय नागपूरही आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखलं जाणार आहे। कॅमेरामॅन मनोज आगलावेसह संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर।